बिलावल भुट्टो पुन्हा बरळला। पाकिस्तानकडून एलओसीवर सलग 8व्या दिवशी कुरापती सुरूच। रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरसह 60 ठिकाणी अंदाधुंद गोळीबार। भारतीय जवानांकडून ही चोख प्रत्युत्तर। अटारी वाघा बॉर्डरवर पाकिस्तानचा खोडसाळपणा। गेट न उघडल्यानं भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या आणि पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांचा खोळंबा। व्हिसा रद्द झाल्यानं अटारी वाघा बॉर्डरवर गर्दी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका। मागील 8 दिवसात 10 लाख वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न। महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल। संरक्षण, बँकिंग, शिक्षण विभाग लक्ष। चुन चुन के मारेंगे। अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा। पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार। दहशतवाद्यांनी लढाई जिंकली असं समजू नये, अमित शहांची तंबी। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स। जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश। नाशकात हिट अँड रन मध्यरुंद पिकअप चालकाची दुचाकीला जोरदार धडक। 23 वर्षीय जयश्री सोनवणेचा मृत्यू। आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात। केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले। महादेवाच्या महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं। भक्तांमध्ये मोठा उत्साह। तर 4 मेला बद्रीनाथ धाम ही भाविकांसाठी खुलं होणार। F2 वाघिणीचा 5 बछड्यांसह तलावाच्या पाण्यात मजा मस्ती। नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील व्हिडिओ तुफान व्हायरल।